नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व PDF पाठवले जातील। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते? बघा, भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त पोर्तुगीज हे आले होते। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले? बघा, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न। पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। सन 1914 या वर्षी पहिले महायुद्ध हे सुरू झाले। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम खालीलपैकी कोणता किल्ला हा जिंकला होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम खालीलपैकी कोणता किल्ला हा जिंकला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम तोरणा हा किल्ला जिंकला होता। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, इन्कलाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे? बघा, इन्कलाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। इन्कलाब जिंदाबाद हा नारा भगतसिंग यांनी दिलेला तो नारा आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। सन 1993 या वर्षी भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना करण्यात आली होती। बघा प्रश्न क्रमांक 5 पहा, GSTची अंमलबजावणी करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं? बघा, GSTची अंमलबजावणी करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर उत्तर सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे। GSTची अंमलबजावणी करणारे देशामध्ये पहिले राज्य बघा, आसाम हे देशामधले पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, भारतीय जनता पक्ष म्हणजेच BJP यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, BJP भारतीय जनता पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। सन 1980 या वर्षी भारतीय जनता पार्टी यांची स्थापना ही झालेली आहे। बघा प्रश्न क्रमांक 7 पहा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन 1920 मध्ये खालीलपैकी कोणी केली? बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन 1920 मध्ये खालीलपैकी कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील। लाला लजपत राय यांनी सन 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, GST म्हणजेच वस्तू व सेवा कर हा दिवस खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? बघा, GST म्हणजेच वस्तू व सेवा कर हा दिवस खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील। GST हा दिवस 1 जुलै या दिवशी GST हा दिवस असतो।
प्रश्न क्रमांक 10 पहा, भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता? बघा, भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतानं जो आपला पहिला अणुस्फोट आहे पोखरण या ठिकाणी केला होता. विद्यार्थी मित्रांनो, पोखरण हे ठिकाण राजस्थान या राज्यामधलं ते ठिकाण आहे. बघा प्रश्न क्रमांक 11 पहा, महाराष्ट्रामधून विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघामधून किती सभासद निवडले जातात? बघा, महाराष्ट्र राज्यामधून विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघामधून एकूण किती सभासद निवडले जातात? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा, भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? बघा, अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष हे डॉक्टर होमी भाभा हे भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा पहा, राष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असावी? राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असावीत? विद्यार्थी मित्रांनो, बघा, राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी 35 वर्ष ही पूर्ण आवश्यक आहेत. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा, कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा, कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो, कॅनडा या देशाची राजधानी ओटावा ही कॅनडा या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा, इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? बघा, इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? विद्यार्थी मित्रांनो, इटली या देशाचं चलन बघा लिरा इटली या देशाचं चलन आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, प्रमोद सावंत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री? बघा, प्रमोद सावंत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रमोद सावंत हे गोवा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. बघा पुढचा प्रश्न पहा, जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? बघा, जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा, जागतिक शौचालय दिवस केव्हा असतो तो? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील 19 नोव्हेंबर या दिवशी जागतिक शौचालय दिवस असतो. बघा प्रश्न क्रमांक 20 पहा, भू-औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी प्रकल्प? भू-औष्णिक म्हणजे जमिनीमध्ये औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणचा प्रकल्प आहे? विद्यार्थी मित्रांनो, भू-औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प हा मणिकरण हिमाचल प्रदेश या राज्यामधला तो प्रकल्प आहे. स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक बघा शोभा डे स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखिका आहेत. बघा, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा, नियोजित आलेवाडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते बंदर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आलेवाडी हे बंदर बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. आलेवाडी हे बंदर रत्नागिरी जिल्ह्यामधलं ते बंदर. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, राज्यांचा आकस्मिक निधी. बघा, राज्यांचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? राज्यांचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? विद्यार्थी प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, राज्यांचा आकस्मिक निधी जो असतो राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, स्पायरोगायरा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं शैवाल आहे? बघा, स्पायरोगायरा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं शैवाल आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, स्पायरोगायरा हे हरित या प्रकारचं ते शैवाल आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? बघा, हिऱ्याचा अपवर्तनांक हा 2.42 एवढा हिऱ्याचा अपवर्तनांक असतो. बघा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? बघा, खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र आहे जे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. दीनबंधू हे वर्तमानपत्र जे आहे
सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते बघा. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा. गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला होता बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. बुद्धी प्रामाण्यवाद या विचारांचा पुरस्कार हा केला होता. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा. वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी प्रश्न क्रमांक 28 पहा. वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. बघा विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. 15 ऑक्टोबर या दिवशी वाचन प्रेरणा दिवस हा साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत. क्रमांक या ठिकाणी 1 राहील. रॉजर बिन्नी हे BCCIचे अध्यक्ष आहेत. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा. माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे. माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे. विद्यार्थी मित्रांनो, माइंड मास्टर जे पुस्तक आहे विश्वनाथ आनंद यांचं ते पुस्तक आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 पहा. सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत बघा. सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सध्या भारताचे सरन्यायाधीश बघा. ऑप्शन क्रमांक 2 राहील. धनंजय वाय चंद्रचूड हे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे. भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती अणुभट्टी आहे. बघा, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे तर अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी आहे. बघा पुढचा प्रश्न पहा. आधुनिक अर्थशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. आधुनिक अर्थशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. ॲडम स्मिथ यांना आधुनिक अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 बघा. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात. हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडलेली संकल्पना आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील. सन 1970 या वर्षी हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना मांडलेली संकल्पना आहे. बघा पुढचा प्रश्न पहा. रोहतांग खिंड बघा. रोहतांग खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ती खिंड आहे बघा. रोहतांग खिंड कोणत्या राज्यामधली खिंड आहे. विद्यार्थी मित्रांनो, रोहतांग ही खिंड आहे हिमाचल प्रदेश या राज्यामधली ती खिंड आहे. बघा पुढचा प्रश्न पहा. जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय बघा कोणत्या ठिकाणी. जागतिक आरोग्य संघटना बघा. जागतिक आरोग्य संघटनेचं जे मुख्यालय आहे जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. बघा पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. सन 1994 या वर्षी महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची स्थापना ही झालेली आहे. बघा पुढचा प्रश्न पहा. लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये बघा सर्वात उंचावरील मतदान केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये लोकसभेमध्ये सर्वात उंचावरचं मतदान केंद्र आहे. भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत. बघा, आनंदीबाई जोशी भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. बघा पुढचा प्रश्न पहा. उमरेड बघा. उमरेड हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प बघा. उमरेड हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, उमरेड हा महाराष्ट्रामधला जो प्रकल्प आहे तो नागपूर जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. बघा पुढचा प्रश्न पहा. प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. बघा, प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्राणहिता जी नदी आहे गोदावरी या नदीची ती एक प्रमुख उपनदी आहे. पुढचा प्रश्न पहा. राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते. बघा, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह आहे.
बघा पुढचा प्रश्न पहा, सामुदायिक विकास कार्यक्रम हा कार्यक्रम कोणत्या वर्षीचा कार्यक्रम आहे? बघा सामुदायिक विकास हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कार्यक्रम आहे? बघा सन 1952 या वर्षीचा सामुदायिक विकास हा कार्यक्रम आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? बघा जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद जी आहे राज्य सरकार फक्त ते बरखास्त करू शकतात. बघा पुढचा प्रश्न पहा, सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण आहे? बघा सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण आहे? बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील फातिमा बीबी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न पहा, हायड्रोजन वायूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? बघा हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजन या वायूचा शोध आहे हेनरी केव्हेंडिश या शास्त्रज्ञांनी हायड्रोजन या वायूचा शोध लावलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आपले 50 प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. तुम्हाला 50 पैकी किती प्रश्नांचे उत्तरे आलेले आहेत नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो.